सगळी शॉपिंग आवडले। Ice cream. Which flavor is that, Aru? Vanilla. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर। आणि नवीन वर्षाचा हा आपला पहिला व्लॉग असणार आहे। सो तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंददायी जावो ही माझी मनापासून इच्छा आहे। जसं की तुम्ही बघितलं, आपण आपल्या नवीन प्रवासाची अजून एक सुरुवात केली आहे, म्हणजेच डेली व्लॉगिंगची सुरुवात केलेली आहे। सो आय होप तुम्ही हे डेली व्लॉग्स आहात ते एन्जॉय करता, कारण की बरेचसे मला कमेंट सुद्धा यायचे की ताई डेली व्लॉगिंग करा म्हणून। सो म्हटलं की चला नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करूया, डेली व्लॉगिंग करूया। सो ती केलेली आहे। आणि तुम्हीही हे सगळे डेली व्लॉग बघा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की मला तुमचे कमेंट वाचायला खूप आवडतं आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की बाबा कोणीतरी बघतंय आपले व्लॉग्स, काहीतरी कमेंट करतंय। तर नक्की कमेंट पण करा, लाईक करा व्हिडिओला आणि असाच तुमचा पाठिंबा आमच्या मागे सदैव असू द्या। तर आता झालेली आहे संध्याकाळ, 3 जानेवारी आहे आज, आणि म्हटलं की चला आज आपला जो पहिला व्लॉग आहे त्याला सुरुवात करूया। संध्याकाळची वेळ झाली तर आम्ही निघाले ग्रोसरी शॉपिंग करायला। सो आता फ्रायडे इव्हनिंग आहे। सो अवधूत आलेला आहे घरी आणि उद्या सॅटर्डे म्हणजे सगळ्यांची सुट्टी आहे, माझी पण सुट्टी असते सॅटर्डेला। सो दोघंही घरी असो तर पूर्ण व्लॉग छान असा करता येईल आणि तुमच्या बरोबर आमची जर्नी शेअर करता येईल। सो सगळ्यात आधी जाऊया ग्रोसरी शॉपिंग करूया। या घाई गडबडीमध्ये न्यू इयरच्या सेलिब्रेशन्स मध्ये ग्रोसरी शॉपिंग नेहमी सेकंड प्रायोरिटी राहिलेली आहे आमची। आणि आज अक्षरशः फ्रीज एकदम एम्प्टी झालेलं आहे, तर म्हटलं आज तर धाव घ्यावीच लागणार आहे, आपल्याला ग्रोसरी शॉपिंग करावीच लागणार आहे। तर जसा अवधूत घरी आला तसंच आम्ही निघालेलो आहोत आणि आता 4:30 वाजले संध्याकाळचं, पण बाहेर एकदम काळोख झालेला आहे। पाऊस येतोय रिमझिम रिमझिम, त्यात काही नवीन नाही म्हणा की पाऊस इथे कंटिन्यू चालूच असतो, पण अंधार झालेला आहे। तर म्हटलं की चला जाऊया पटकन, अजून जास्त काळोख व्हायच्या आधी जाऊन शॉपिंग करून येऊया। इथे जसं की तुम्ही बघू शकता करी लिव्स $8 आहे हे पॅक। आणि इथे आहेत वांगी, याच्यात आहेत जवळपास 7 वांगी आणि ती आहेत $4। आज शॉपिंग करताना एक कमालची गोष्ट अशी झाली ना मित्रांनो, एका मुलाशी भेट झाली जो इथेच काम करतो आणि आम्ही मराठीत बोलत असताना त्यांनी ऐकलं आणि त्याला भरपूर आनंद झाला आम्हाला भेटून। तेवढाच आनंद आम्हाला सुद्धा झाला। स्पेशली आहे ना, जेव्हा मुलं इंडियावरून इथे एज्युकेशनसाठी येतात, स्टुडंट स्टेटसवर येतात ना, त्यांना खूप एकटेपणा जाणवतो आणि असे कधी फॅमिलीशी भेट झाली ना त्यांना खूप आवडतं। तसंच आम्हालाही त्याला भेटून खूप बरं वाटलं। हॅलो मित्रांनो, तर संध्याकाळचे झालेले आहे 6:30। नेमकंच आम्ही घरी आले, सगळ्या ग्रोसरी आणि सगळं असंच ठेवलेलं आहे सध्या। जसं की तुम्ही बघितलं 4:30च्या जवळपास आम्ही गेलेलो, आता 6:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि नेमकंच घरी आलोय आम्ही। आमच्या सगळ्या बॅग्स वगैरे पण सगळ्या तशाच आहेत आणि वाटेत येतानाच मग आम्ही आमच्या जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथून चिकन टिक्का मसाला घेऊन आलेला आहे। ऑब्व्हियसली आता मार्गशीर्ष संपलेला आहे, त्यामुळे म्हटलं की चला आज फ्रायडे पण आहे, योग्य वेळ आहे, मी घरी आहे। शक्यता असं असतं की मी घरी नसते, त्यामुळे मी ऑर्डर करतच नाही। मग म्हटलं की चला आज वेळ आहे तर चला जाऊया ऑर्डर करूया, आणि म्हणूनच आम्ही गेलो आणि आमची जी ऑर्डर आहे ती घेऊन आलेलो आहोत घरी। आता मस्तपैकी आम्ही आमचं डिनर एन्जॉय करून घेतो आणि त्यानंतर मग तुम्हाला मी भेटते। आम्ही घरी नॉनव्हेज असं बनवत नसल्यामुळे ना महिन्यातनं 2-3 वेळा तरी आम्ही बाहेरून घेऊनच येतो, कारण की मला आणि आरवला भरपूर आवडतं। आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी आता माझं ताट रेडी झालेलं आहे, तर जेवण एन्जॉय केलं आम्ही आमचं डिनर। त्यानंतर मी लागले माझ्या कामाला, म्हणजेच ग्रोसरी पुन्हा जागच्या जागी ठेवण्यासाठी। सो आता ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स मला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे, तर स्वच्छ करूनच ठेवेन, कारण की माझ्याकडे आता भरपूर वेळ आहे। आम्ही अर्ली डिनर करून घेतलेला आहे, त्यामुळे अजून माझ्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे हे सगळं मी जागच्या जागी ठेवेन। इथे कसं आहे ना, तुम्हाला ॲटलिस्ट एकदा तरी आठवड्यातनं जावंच लागतं ग्रोसरी शॉपिंग करायला, स्पेशली फ्रेश प्रोड्यूससाठी। आणि ही आहे आमची आज ओव्हरऑल शॉपिंग। तर चला पटकन ह्याला अरेंज करूया।
हे ड्रमस्टिक्स आहेत ना, मी व्यवस्थित क्लीन करून आहे ना बॅगमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन आपल्याला यूज करता येईल. आणि हे मी आहे ना रेफ्रिजरेट करून ठेवणार आहे, जेणेकरून कधी सांबार बनवायचा असेल ना तर रेडी असेल. आता मेथी पण आहे ना थोडी ओली होती, तर याला स्वच्छ करून घेते. हॅलो मित्रांनो, तर आता आहे शनिवारची सकाळ झालेली आहे, ब्रेकफास्ट झालेला आहे, आवरून झालेला आहे, मस्त हेअर वॉश घेतलेला आहे आणि आता दिवसाची सुरुवात करायची आपल्याला. तर म्हटलं चला व्लॉगला आपण सुरू करूया. काल जसं बघितलं ग्रोसरी शॉपिंग वगैरे करून झालेली होती, तर वीकेंड एकदम निवांत जाणार आहे, मजेत जाणार आहे, कारण की घराच्या बाहेर जास्त काही जावं लागणार नाही. पण अजूनही 1-2 कामं आहेत ते आपण करायला बाहेर जाणार आहोत. पण आपण बाहेर पण जातोय ना, तर मजेच्या गोष्टी करायला जाणार आहे, ते म्हणजे बायकांचं सगळ्यात फेवरेट काम शॉपिंग करायचं. सो थोडीफार शॉपिंग करणार आहे आणि माझ्या संबंधात असं शॉपिंग म्हटलं ना तर मला किचन रिलेटेड अशा गोष्टी वगैरे घ्यायला भरपूर आवडतं. सो तेच घ्यायला जाणार आहे, काहीतरी नवीन किचनसाठी घ्यायचं आहे मला. सो त्याच्यासाठी आपण जाऊ लवकरच IKEAला. सो त्याच्या आधी मी काय करून घेते, लंचची सगळी तयारी करून घेते आणि पटकन आपला इझी सॅटर्डेचा एकदम सिंपल लंच आहे. मी आज मेथी पराठे बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर थोडीशी चटणी. आपला सिंपल लंच रेडी होऊन जाईल, मग त्यानंतर आपण IKEAला जाऊ. तर चला आता पहिल्या पराठ्यांची तयारी सुरू करूया. आरव आणि अवधूत मस्तपैकी सकाळी उठले तेव्हापासून त्यांचं खेळणं चालू आहे आणि ते मस्तपैकी एन्जॉय करतात त्यांचं सॅटर्डे मॉर्निंग. सो चला आपण पण आपल्या सॅटर्डेला थोडं किक स्टार्ट करूया आणि जेवणाच्या तयारीला लागूया. Super power on. Tush. Tush. Whoa, super power. काल मेथी घेऊन आलेलो ना, तर त्यानंतर मी त्याला स्वच्छ करत होते आणि त्याच्यात भरपूर माती होती, म्हणून मी काय केलं, ती स्वच्छ केली आणि ती धुतली. आता त्यावेळेस मला क्लिक झालं, आता ही धुतली आहे तर सकाळपर्यंत खराब होऊन जाणार, त्यामुळे मी पटकन कट केलं आणि त्याला असं सगळे मसाले वगैरे घालून मीठ घालून थोडंसं सॉते करून ठेवून दिलं. म्हणजे आता कसं आहे, आपल्याला पटकन पिठामध्ये त्याला मस्तपैकी मळून घ्यायचंय आणि पराठे बनवायचे आहेत. तर अर्धी तयारी जसं मी तुम्हाला सांगितलं झालेलीच आहे, आता फक्त पिठामध्ये मळायचंय आपल्याला. आणि आता मी थोडंसं त्याला गरम सुद्धा करून घेतलेलं आहे, जेणेकरून तेल वगैरे आहे तर थोडंसं रिलीज होईल. आणि अशा पद्धतीने केल्याने एकदम मस्तपैकी तुमचे खुसखुशीत पराठे होऊन जातात. जी आपली दुसरी पद्धत आहे, फ्रेश मेथी कट करून पिठामध्ये मळून तुम्ही त्याचेही पराठे करू शकता, तसेही छान लागतात. सो माझ्याकडे काल रात्री मी वॉश केली होती, कट केली होती, तर म्हटलं की सकाळपर्यंत ते राहिलं पाहिजे. सो त्यामुळे मी रात्रीच त्याला सॉते करून घेतलं. तर चला आता तेल पिठामध्ये मळून घेते, मी सगळं एकत्र करून घेते. तेलामध्ये ना मी थोडंसं जिरं लसूणची पेस्ट घातलेली, त्यानंतर मेथी आणि त्याच्यात हिरवी मिरची, हळद, धणे पावडर हे सगळं थोडं थोडं घातलं. मीठ घातलं भरपूर, कारण की पिठामध्ये मिक्स केल्यावर थोडासा खारटपणा आला पाहिजे म्हणून जास्त प्रमाणात मीठ घातलं. तर आता कसं आहे, फक्त आपल्याला हे ना पिठात मळून घेते मी आणि आपण पराठे बनवून घेऊया. आता याच्यात मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ऑलरेडी आणि त्याच्यात मी थोडंसं ना बेसन पण घालते. सगळ्यात आधी आहे ना इथे मी बेसन आणि गव्हाचं पीठ आहे त्याला एकजीव करून घेते, मिक्स करून घेते व्यवस्थित. त्यानंतर मी जी आपली मेथीची भाजी आहे ना ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता ही मेथीची भाजी पूर्ण अशी व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतरच आपण याच्यात पाणी ॲड करायचं आहे, कारण की हे ऑलरेडी ओली आहे तर जास्त पाणी घालायची गरज लागणार नाही. सगळं एकत्र मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि पीठ एकत्र व्यवस्थित असं मळून घेऊ शकता. सो त्याच पद्धतीने मी इथे सगळं व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी 15 ते 20 मिनटासाठी हे मी साईडला ठेवणार आहे मुरण्यासाठी. तोपर्यंत मी काय करून घेते की एका साईडला चटणीची सुद्धा तयारी सुरू करते.
आजी ही चटणी बनवते ना मित्रांनो, ही प्रत्येक पराठ्यांसोबत खूप छान लागते. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये ना मी डिफ्रॉस्ट केलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे, त्यानंतर लसूण घातलं आहे, मिरची घातले, थोडंसं आलं घातलेलं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये थोडेफार शेंगदाणे ॲड करणार आहोत, कोथिंबीर ॲड करायची आहे आणि सगळ्यात शेवटी मी ॲड केले थोडंसं आंबटपण्यासाठी चिंच आणि मीठ. हे सगळं वाटून घेतल्याच्या नंतर इथे तडक्याची तयारी केली आहे. तर तेलात जिरं, मोहरी आणि ड्राय कढीपत्ता आहे माझ्याकडे, तो घातलेला आहे. तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. यानंतर आपण जे वाटलेली आपली चटणी आहे ही याच्यात घातली आहे आणि पटकन गॅस मी बंद करून घेतलेला आहे. याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आपली इथे मस्तपैकी चटणी रेडी होऊन जाईल. चटणी झाल्याच्या नंतर मी पटकन पराठेसुद्धा बनवायला घेतलेले आहे, कारण की अवधूतला लागली होती भूक. सो त्यामुळे म्हटलं की चला पटकन पराठे बनवून घेऊया. आणि आजचा जसा लंच आहे तो एकदम सिम्पलच आहे, तर जास्त काही बनवायची गरज नव्हती. चटणी झालेली आहे तर पराठे पण व्यवस्थित खुसखुशीत असे मस्तपैकी भाजून घेतले दोन्ही साईडनी आणि गरम गरम सर्व केले आहेत. आणि कोणतेही पराठे असो ते ना गरम गरम खाण्यातच खरी मजा असते. तर पटकन मी त्याचं ताट रेडी केलं आणि इथे बघू शकता आपला सिम्पलचा लंच रेडी झाला आहे. तर आता ना आम्ही लंच झाल्याच IKEAला येणार होतं, पण आरवच्या नॅप टाईमची वेळ झालेली आणि तो थोड्या वेळासाठी झोपलेला, त्यामुळे आम्ही निघालो थोडा उशिरा. इथे पोचलो IKEAमध्ये आता शॉपिंग करण्यासाठी आणि ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या पटकन घेऊन घरी जाणार आहोत. इथे जेव्हाही तुम्ही याल ना तुम्हाला काही ना काहीतरी छान डील्स मिळतातच. आतासुद्धा इथे वेअरहाऊस सेल चालू आहे आणि बहुतेक गोष्टींवर छान छान डील्स आहेत. जसं की इथे बघू शकता अवधूत बघतो एक ग्रिल पॅन, कारण की त्याला घ्यायचा होता खूप दिवसापासून पनीर आणि व्हेजिटेबल सॉटे करण्यासाठी. सॉस पॅन मस्त आहे ना, छोटासा क्यूट आहे चहा वगैरे बनवायला पण एकदम परफेक्ट आहे चहासाठी. तरी कितीला आहे पण? $10. What are you guys having? Ice cream. Which flavor is that, Aru? Vanilla. Did you got the same one? Yeah, looks. Oh, they were out of strawberry. Next time, okay? We'll eat strawberry next time. Next time we are just strawberry. A few moments later. तर मित्रांनो नेमकंच आम्ही घरी आलेलो आहोत. IKEAमधनं भरपूर शॉपिंग केले, जसं की तुम्ही इथे बघू शकता. आजचा माझा दिवस आहे ना खूप छान होता. सकाळपासून बोलतात ना एकदम मनसोक्त शॉपिंग करता आले, मला तसं झालेलं आहे. मी जसे सकाळी उठले तेव्हा अवधूतने मला सांगितलं की मला Amazonवरून काही घ्यायचं असेल तर तू घेऊ शकतेस. सो मी त्याला विचारलं की काय घ्यायचंय, कितपत घ्यायचंय. तर त्यांनी मला सांगितलं जशी मला संधी मिळाली मी सगळं काही Amazon कार्टमध्ये सेव्ह करून ठेवलेलं आहे शॉपिंगसाठी. त्या व्यतिरिक्त IKEAला गेलो, जसं किचनसाठी मला म्हटलं काहीतरी घ्यायचंय, ते सगळं घेऊन आलेलो आहोत आणि मस्तपैकी आमची शॉपिंग झालेली आहे. आणि इथे आम्ही सगळ्या डिनर प्लेट्स आणले, डिनर प्लेटचा पूर्ण सेट आणलेला आहे. ऍक्च्युली हे सगळे 4-4च्या पॅकमध्ये वेगवेगळं होतं, पण मला हा कलर खूप आवडला. सो त्यामुळे मग मी घेतलेल्या आहेत ह्या प्लेट. जसं की इथे बघू शकता एक मोठी आहे आणि ही एक छोटी प्लेट आहे. त्याच्यावरती एकदम परफेक्ट असा बोल आहे आणि हा असा एकदम सुंदरसा असा सेट होईल आपला रेडी. सो हा असं घेतलेला आहे मी. ऍक्च्युअली मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. सो फायनली आम्ही ते घेतलेलं. आणि ही जी आधीची शॉपिंग होती ती आम्ही कॅनडाला जेव्हा आलेलो ना, ज्या प्लेट्स आम्ही आता वापरतोय त्या कॅनडाला आलेलो तेव्हापासून आमच्याकडे होत्या. तर आता वेळ आली होती त्यांना रिप्लेस करायची. सो त्यामुळे म्हटलं की चला नवीन घेऊन येऊया आणि हा सुंदरसा असा सेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि त्यालाच असं मॅचिंग कप आणि हा ट्रे सुद्धा आणलेला आहे जो मला खूप आवडला. सो मी हा एक सेट घेतलेला आहे. ऑफकोर्स किचन मध्ये काम करताना हँड टॉवेल्स तर खूप लागतात आणि स्पेशली ब्लॉग वगैरे करताना किचन खूप मेसी होतं, तर मला हवेच असतात. सो हा 4चा सेट होता, तर हा पण घेतलेला आहे. याच्या आधी माझ्याकडे रेड कलरचा आहे, सो आता मी हा घेतलाय ब्लॅक अँड व्हाईट. आमच्या घरी व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन फूडसाठी 2 पॅन हवे होते, कारण की माझे जे जुने पॅन आहेत ना ते भरपूर खराब झालेले. सो त्यामुळे हे 2 पॅन घेतलेले आहेत मी. आणि सेमच आहे, फक्त साईज डिफरन्स आहे.
आणि जसं की सुरुवातीला तुम्ही बघितलं तिथे ग्रिल पॅन होता, फक्त $10 होता. सो म्हटलं की चला तो पण घेऊन बघूया, ट्राय करूया, कारण की माझ्याकडे ग्रिल पॅन अजूनही नव्हता. तर त्यामुळे एक नवीन ऍडिशन केलेलं आहे घरात आणि हा ग्रिल पॅन सुद्धा आणलेला आहे. तर ही सगळी शॉपिंग केलेली आहे. तर आता जे प्लेट, बोल्स आणि मीडियम साईजच्या प्लेट्स आहेत ना, त्याचे मी 2-2 सेट आणलेले आहेत, कारण की फक्त 4 प्लेटनी तर काही होणार नाही, घरी पाहुणे आले तर एक्स्ट्रा लागतील, म्हणून मी सगळ्यांचे 2-2 सेट घेऊन आलेले आहे. आणि मी खूप जास्त खुश आहे ही शॉपिंग बघून. आय होप तुम्हाला ही सगळी शॉपिंग आवडली आहे. माझ्यासाठी जो आजची सुट्टी होती ना, ती शॉपिंग साठी मी पूर्ण स्पेंड केलेली आहे आणि खूप मजा आली मला आजच्या दिवसामध्ये स्पेशली शॉपिंग करायला. आणि किचन मध्ये काही काही नवीन वस्तू आणल्या त्याचा तर मला खूप आनंदच होतो, कारण की आपण सगळ्यात जास्त टाइम आहे ना किचन मध्ये स्पेंड करतो. त्यामुळे जर छान छान वस्तू असल्या ना तर आपलं पण मन एकदम छान होऊन जातं, छान सर्व करता येतं फूड. आणि हे सगळं असं छान ऑर्गनाइज असेल ना तर अजूनच बरं वाटतं. सो ही सगळी खरेदी केलेली आहे. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो, मी याच मोमेंटला आता एंड करते आणि मी तुम्हाला लवकर भेटणार आहे नवी व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की मी डेली व्लॉगिंग सुरू केलेलं आहे, तर सोमवार ते शनिवार पर्यंत तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ थ्रू मी नक्की भेटेल आणि एव्हरी संडेला आपला फुल व्लॉग येणार आहे चॅनलवर. तर आपल्या चॅनलवर कनेक्टेड राहा, माझ्या व्हिडिओ बघत राहा आणि असाच सपोर्ट तुमचा माझ्या मागे नेहमी असू द्या. मी भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.